आणि यानंतर एक महत्त्वाची आणि आणखी एक मोठी अपडेट येते आहे। ज्या प्रकारे मंत्रिमंडळ बैठकीला शिंदेचे मंत्री गैरहजर राहिले, त्यानंतर मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत आता भेट घेतली आहे। कल्याण डोंबिवलीतल्या ऑपरेशन लोटसवरून फडणवीसांकडे या मंत्र्यांनी तक्रार केल्याचं कळतंय। मुख्यमंत्र्यांना थेट सांगितलं की जे करताय ते योग्य नाही, अशी देखील माहिती मिळते आहे। तुम्ही उल्हासनगरमध्ये देखील हेच करताय, असं मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलंय। त्यामुळे शिवसेनेच्या नाराज मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये जी भेट झाली, जी बैठक झाली, त्याच्यामधल्या चर्चेचे हे दोन मुद्दे सध्या बाहेर आलेले आहेत, जे एबीपी माझावर आपण पाहताय। मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलंय आणि मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना जे सांगितलंय, तो हा संवाद। तर मंत्री पंकजा मुंडेंनी सुद्धा याविषयी आपली प्रतिक्रिया दिली आहे। ते काय म्हणालेत बघूया। हम उनसे बातचीत करेंगे। ताई, आज की कैबिनेट में शिवसेना के मंत्री मौजूद नहीं रहे। मुझे नहीं लगता ऐसा कुछ है। वो अपने अपनी नगर पालिका में व्यस्त होंगे, क्योंकि खुद शिंदे साहब थे। पर कैबिनेट छोड़कर नगर पालिका इतना इम्पोर्टेंस आपको लगता है, उसके लिए अलग सा समय भी दिया जा सकता है? मैं ये किसी और के बारे में टिप्पणी करने का मेरा कोई हक नहीं बनता। जो उपस्थित थे वो सारे उपस्थित थे। चुनाव चल रहे, सब अपने अपने जिले में काम कर रहे, वो कारण हो कई दिनों से नाराज। कैसे कारण बताऊंगी इनका, मुझे पता नहीं है वैयक्तिक सबका कारण, पर खुद शिंदे साहब थे यहाँ पर। शिवसेना के कुछ मंत्री नाराज चल रहे हैं पिछले कई दिनों से। मुझे ऐसा कोई नहीं लगता है, आपके सोचने। बहुत बहुत शुक्रिया। तो ये थी पंकजाताई मुंडे, जो तो अभी कैबिनेट खत्म करके आए हैं। उन्होंने बताया कि नगर पालिका, नगर पंचायत के जो चुनाव होने वाले हैं, उसको लेकर शिवसेना के सभी मंत्रीगण है वो व्यस्त है। और ऐसी ही बातचीत अभी कुछ देर पहले हमने शिवसेना के मंत्री गुलाबराव पाटिल इनसे की थी, उन्होंने भी यही वजह दी थी। लेकिन देखिए, कैबिनेट छोड़ के इलेक्शन चुनाव की रणनीति करना, ये कोई वजह है वो सही नहीं लग रही है। इसके पीछे की असली कहानी थोड़े ही समय में बाहर आ सकती है, क्योंकि अभी धीरे धीरे है कैबिनेट खत्म हो रही। आणि अधिक माहिती घेऊया। अभिषेक मुठाळ सध्या आपल्या सोबत आहेत, आमचे प्रतिनिधी। अभिषेक, एकीकडे हे सगळं नाराजी नाट्य समोर येत आहे आणि आता शिवसेनेचे जे प्रवक्ते आहेत त्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुद्धा नकार दिला, अशी माहिती कळतीये। ते जाहीरपणे काहीही बोलायला तयार नाहीयेत। किती तीव्रता दिसतीये शिवसेनेची, या नाराजीची शिवसेनेच्या? एकूणच पक्षप्रवेशासंदर्भात वाद जो आहे तो आधीपासून आपल्याला समोर येताना दिसत होता, मात्र तो उघडपणे समोर येताना दिसत नसला तरीही मागणं जो एकूणच हा वाद आहे तो दिसत होता। मात्र आता उघडपणे हा वाद जो आहे तो समोर येताना पाहायला मिळतो आहे। शिवसेनेचे सर्वच मंत्री जरी नसले तरी काही मंत्री हे बैठकीला आपल्याला उपस्थित असल्याचं कळतं आहे। आणि एकूणच शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेतलेली आहे, जिथं डोंबिवलीमध्ये जे आज पक्षप्रवेश झालेले आहे त्या संदर्भात नाराजी देखील शिवसेनेच्या मंत्र्यांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे। मात्र दुसरीकडे जर का पाहायचं तर कुठेतरी शिवसेनेकडूनच या सगळ्याची सुरुवात करण्यात आलेली होती। उल्हासनगरमध्ये पक्षप्रवेश घेत ही सुरुवात केली। अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी थेटपणे शिवसेनेच्या मंत्र्यांना बोललेलं आहे। सोबतच तुम्ही जर असं करणार असाल तर हे चालवून घेतलं जाणार नाही, भाजपने केलं तर ते चालणार नाही, असं देखील हे आपल्याला एकूणच जे संवाद आहे तो आपल्याला इथं होताना दिसतो आहे। एकूणच यामध्ये जर का पाहायचं तर एकमेकांना प्रवेश देऊ नका, पण पथ्य दोन्ही पक्षांनी पाळावं, अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी नाराजी देखील या संदर्भात व्यक्त केलेली आहे। आणि मुख्यमंत्र्यांकडनं शिवसेनेच्या मंत्र्यांना या संदर्भात सुनावलं देखील आहे। त्यामुळे एकूणच कुठेतरी वाद जो आहे तो सध्याला उघडपणे आता आपल्याला दिसतो आहे। कुठेतरी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडनं पक्षप्रवेशांचा धडाका हा आपल्याला पाहायला मिळतोय भाजपमध्ये। आणि एकूणच नंबर 2 चे जे काही विधानसभेमधले उमेदवार होते ते थेटपणे भाजप हे घेत आहे। एकूण मते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे असेल किंवा मग शिंदेचे ते दुसऱ्या फळीचे उमेदवार असेल ते घेतले जात आहेत। आणि कुठेतरी स्वबळाची तयारी ही सध्याला तयारी आपल्याला भाजपकडनं होताना पाहायला मिळते आहे। आणि